हॅलो, मी मयुरी दहिकुडे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन का महत्त्वाचे आहे हे आपण जाणून घेतले आहे. आज आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काही प्रॅक्टिकल टेक्निक्स बघणार आहोत. टेक्निक नंबर 1, ब्रीदिंग एक्सरसाइज. ही तुम्हाला 3 ते 4 मिनिट रोज करायची आहे. डू यू नो, ब्रीदिंग कंट्रोल युअर फोकस. जसं काही काम करत असताना जर मन विचलित झालं तर थोड्या वेळासाठी फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करा. स्लोली डीप ब्रीथ. जस्ट फोकस ऑन युअर ब्रीथ. काउंटिंग ईच इनहेलेशन अँड एक्सहेलेशन. ब्रीदिंग एक्सरसाइज क्लाम युअर माइंड अँड हेल्प फोकस. त्यामुळे मनातील विचार कमी होतात आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. टेक्निक नंबर 2, मेडिटेशन. डेमॉन्स्ट्रेट अ क्विक 2 मिनिट मेडिटेशन. डोळे बंद करून मन शांत करा आणि तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. मेडिटेशन इन्क्रीजेस युअर फोकस पॉवर बाय रिड्युसिंग डिस्ट्रॅक्शन्स. समजा तुम्ही अभ्यास करतायत किंवा एखादा इम्पॉर्टंट टास्क करतायत, पण काहीच वेळात मन लागत नाही, लक्ष विचलित होतं. त्यावेळेला ही 2 मिनिट मेडिटेशन टेक्निक तुम्ही वापरू शकता. सुरुवातीला जड जाईल म्हणून याची सुरुवात तुम्ही 5 ते 10 मिनिटापासून करू शकता. असं करत करत ते तुम्ही 1 तासापर्यंत नेऊ शकता. मेडिटेशनमुळे फक्त कॉन्सन्ट्रेशनच इम्प्रूव्ह होत नाही तर थॉट क्लॅरिटी पण मिळते. टेक्निक नंबर 3, व्हिज्युअलायझेशन. अनदर इफेक्ट मेथड इज व्हिज्युअलायझेशन. वेन यू हॅव अ गोल, ट्राय टू व्हिज्युअलाइज युअर सेल्फ अचिव्हिंग इट. तर हे काम कसं करतं? आपण जे व्हिज्युअलाइज करतो त्यातून गोलवर फोकस करण्यास व कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यास मदत होते. व्हिज्युअलायझेशनमुळे काय होतं ते पाहूत. तुम्हाला तुमचे उद्दिष्ट स्पष्ट पाहता येते. जेव्हा मन एका स्पष्ट चित्रावर केंद्रित असते तेव्हा विचलित होण्याची शक्यता कमी होते. फॉर एक्झाम्पल, अभ्यास करताना परीक्षेत यशस्वी झालेल्याचा क्षण मनात आणा. त्या इमॅजिनेशनमधून मिळणारा आनंद आपल्या गोलवर कॉन्सन्ट्रेट करण्यास मदत करतो. तसेच व्हिज्युअलायझेशनमुळे आपण मन सतत एकाच विचारावर केंद्रित ठेवण्याचा सराव करतो, ज्यामुळे अनावश्यक विचारांपासून दूर राहणे सोपे होते. नंबर 2, पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करतं. पॉझिटिव्ह कल्पना केल्याने आत्मविश्वास वाढतो. हे मन शांत ठेवते, तणाव कमी करते, ज्यामुळे अधिक कॉन्सन्ट्रेशन साध्य करता येते. नंबर 3, मनस्थितीला नियंत्रित करते. व्हिज्युअलायझेशनचा वापर करून मनस्थितीचे नियंत्रण शक्य होते. जसे की अभ्यासाच्या आधी शांत आणि एकाग्र स्थितीचा कल्पना केल्याने मानसिक तयारी सुधारते. नंबर 4, ताण आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. अभ्यास किंवा इतर कामे करताना ताण आणि चिंता मन विचलित करू शकते, परंतु मनाला शांत करण्यासाठी तुम्हाला इन्स्पायर करणारे चित्र मनात आणल्यास तणाव कमी होऊन कॉन्सन्ट्रेट होण्यास मदत मिळते. आता व्हिज्युअलायझेशन टेक्निक कशी वापरायची ते पाहू. एक शांत ठिकाण शोधा. ते नेहमीसाठी त्याच ठिकाणाचा वापर करा. डोळे बंद करून काही वेळ शांत बसा. ज्या गोष्टीत प्रगती करायची आहे त्याच्यात यश मिळवलेले चित्र मनात आणून त्यावेळी तुमच्या मनात आलेल्या भावना, आनंद, सर्वजण ॲप्रिशिएट करतानाचा आवाज हे इमॅजिन करा. याचा सराव नियमित करा. असं केल्याने कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल. नेक्स्ट टाइम यू फील डिस्ट्रॅक्टेड, try one of these techniques. In the next video, we will talk about avoiding distractions. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.